श्री स्वामी समर्थ. एका गावात एक म्हातारा राहत होता. तो एकटाच राहायचा, सतत चिडचिड करायचा. कुणी लहान मुले खेळताना गोंधळ घालताना दिसली तर त्यांना ओरडायचा. कुणी त्याला हसत हसत त्याची विचारपूस केली तर उर्मटपणे त्यांचा अपमान करायचा आणि त्यांच्यावरतीच रागवायचा. एखाद्या दुकानात गेले तर कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडण काढायचे. सुटे पैसे किंवा वस्तूच्या किमतीवरून सारखा वाद घालायचा. यामुळेच लोकही त्याच्या आसपास जास्त नसायचे. शक्यतो त्याला टाळायलाच बघायचे. जसे त्याचे वय वाढत गेले तसा त्याचा स्वभाव आणखीन खराब होऊ लागला. लहान मुलांवरती आता तो हातही उचलू लागला. त्याने दिलेले शिव्या आणि शाप खरे होऊ लागले. लोक त्याला अपशकुनी मानायला लागले. तो असा झाला की एखाद्या ठिकाणी तो गेला तर त्याच्या आसपासच्या लोकांची मनस्थिती बिघडायला सुरू झाली आणि त्यांनाही विनाकारण चिडचिड होऊ लागली. अख्ख्या गावात तो नैराश्य पसरवू लागला होता. वय वाढत वाढत एके दिवशी त्याचे वय 80 झाले. त्या दिवशी त्याच्यासोबत काहीतरी घडले. तो अचानक बदलून गेला. भेटेल त्याला एकदम प्रसन्नतेने भेटू लागला. लहान मुलांना रागवण्या किंवा मारण्याऐवजी तो खाऊ देऊ लागला. लोकांमध्ये ही चर्चा होऊ लागली की म्हातारा एकदम बदलला. कुठल्या दुकानात गेला की वाद नाही, तंटा नाही, उलट हसत हसत बोलतो आणि कधी कधी तर सुट्टे पैसेही राहू देतो. त्याच्या चेहऱ्यावरती आता प्रसन्नता झळकत होती. तो जाईल तिथले वातावरण आनंदी होऊ लागले. लोकांनाही प्रश्न पडला की हे सगळे झाले तरी कसे? हा माणूस इतका बदलला तरी कसा? आणि काही लोक त्याच्या घरी जमले. त्यांनी त्याला विचारले की अचानक असे काय घडले की तुम्ही इतके बदललात? तो म्हातारा त्यांना बसवून बोलू लागला. असा काही चमत्कार घडला नाहीये ज्याने माझ्यात इतका बदल झाला. साधी गोष्ट आहे ज्याची जाणीव मला आज झाली. माझ्या आयुष्याच्या 80 वर्षात मला फक्त खुश राहायचे होते. त्यासाठी मी इतका प्रयत्न केला. मी खुश कसा राहील हा विचार केला, पण त्याचे उत्तर काही मला भेटले नाही. मी सारखा प्रयत्न करायचो खुश राहण्याचा, पण प्रयत्न निष्फळ ठरायचा आणि मला अधिकाधिक चिडचिड व्हायची आणि माझा स्वभावच शेवटी तसा झाला. मग आयुष्याचे 80 वर्ष घालवले आणि मी विचार केला की खुश राहण्यासाठी काही ना काही कारण भेटत नाहीये, तर आपण विनाकारण खुश राहून बघूयात. आणि त्या क्षणी मी पूर्णपणे बदललो. हे जगच माझ्यासाठी बदलले. पण असे नाही की मला आता दुःख होत नाही. दुःख वाटते आणि या गोष्टीचे वाटते की ही इतकीशी गोष्ट समजायला मला 80 वर्ष लागली. मित्रांनो, आपलेही आयुष्य असेच असते. आपण खुश राहण्यासाठी काही ना काही कारण शोधत बसतो आणि भेटले नाही तर निराश होतो. तुम्ही एखाद्या लहान बालकाला पहा. त्याचा स्वभाव कसा असतो जरा विचार करा. तो कायम हसत खेळत असतो, आनंदी असतो. त्याची कल्पनाशक्ती ही इतकी दृढ असते की त्याला तुम्ही साधी एखादी गाडी पेटी द्या तर तो त्याची गाडी बनवून खेळू लागतो. त्याला काही लागले, कुणी रागवले तरच तो दुःखी होतो. माणसाचा मूळ गुणधर्मच कायम खुश राहण्याचा आहे. तो लहानपणी आपल्या अंगात असतो, पण जसे जसे मोठे होऊ तसे तसे आनंदी राहण्यासाठी आपण कारणे शोधू लागतो आणि या शोधात सतत विनाकारण दुःखी होऊ लागतो. पण खरं तर या उलट असले पाहिजे. आपल्या गुणधर्माप्रमाणे विनाकारण आनंदी राहणे आणि काही कारण असेल तर दुःखी राहणे. आणि आपण करतो ते याचे बरोबर उलट. काही कारण भेटले तरच आनंदी व्हायचे आणि काही काळासाठी इतरांना ते व्यक्त करायचे, नाहीतर कायम चिंताग्रस्त आणि दुःखी. आनंद तर तुमच्या सावलीसारखा कायम तुमच्या सोबत तुमच्या मागे असतो, पण आपण त्याला शोधत शोधत दुःखाच्या दिशेने धावत असतो. बघा, विचार करा. साधी आणि सोपी गोष्ट आहे. खुश राहण्यासाठी अजूनही तुम्हाला काही कारण हवे आहे का? भेटूयात अशी छानशी माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.